11वी प्रवेश 2026 तर राऊंड 2 साठी आता कॅप वेळापत्रक जाहीर झाले आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कॅप राऊंड 2 साठी कोण विद्यार्थी पात्र आहेत। कॅप 2 चा भाग 2 भरण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आपलं काही चुकलं तर आपलं परत एक वर्ष वाया जाईल। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण इथे गुगलवरती सर्च करायचे आहे FYJCadmission.in ही 11वी ॲडमिशनची वेबसाईट आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपणास असे पेज ओपन होईल। इथे आपण राऊंड 2, आता आपण राऊंड 2 चा विचार करतोय, तर इथे आपण राऊंड 2 वर क्लिक करायचे आहे। राऊंड 2 वर क्लिक केल्यानंतर आपणास राऊंड 2 चे टाइम टेबल दिसून जाईल। असं तुम्हाला हे पेज ओपन होईल। तर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 जून 2026 सकाळी 8 ते 9 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 6, 7, 8, 9 या 4 दिवसामध्ये आपण काय करायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही ते विद्यार्थी नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात। आणि त्यांचा भाग 1 मध्ये काही जर माहिती चुकली असेल ती आपण माहिती सुद्धा दुरुस्त करू शकता। आणि आपला अर्ज क्रमांक 2 भाग 2 म्हणजे आपल्या पसंतीचे कॉलेज टाकू शकता। आपण कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त कॉलेज टाकायचे आहेत आणि आपणास जे मार्क पडलेले आहेत या मार्कनुसार आपली मेरिट लिस्ट ही लागणार आहे। आपण भाग 2 भरल्यानंतर आपला अर्ज हा लॉक करून घ्यायचा आहे। हे 6 जून 2026 सकाळी 8 वाजल्यापासून 9 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करायचं आहे। 10 जून 2026 ते 12 जून 2026 मध्ये काय आहे, तर अलॉटमेंट प्रोसेस आहे। जो आपण भाग 2 भरलेला आहे याच्यासाठी अलॉटमेंट प्रोसेस करण्यासाठीचा हा दिवस आपणास दिलेला आहे। तर 13 जून 2026 सकाळी 10 वाजता काय होणार आहे, तर या दिवशी आपणास सीट अलॉटमेंट प्रोसेस डिक्लेअर होणार आहे। वाटप प्रक्रिया अलॉटमेंट प्रोसेस कॅप फेरी 2 पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय यादी प्रदर्शित करणे, या दिवशी यादी प्रदर्शित होणार आहे। सगळ्या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केल्याची यादी प्रदर्शित होणार आहे। प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांना SMS पाठवणे की आपणास या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, ॲडमिशन घ्या, असे प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी 13 जून 2026 सकाळी 10 वाजता हे सर्व सीट अलॉटमेंट प्रोसेस ही होणार आहे। तर परत 13 जून 2026 दुपारी 12 ते 16 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काय होणार आहे, तर 13 जूनला सकाळी 10 वाजता जे आपणास सीट अलॉट झाल्या आहेत, आपणास जे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास सहमत असल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुढे जा, प्रोसेस फॉर ॲडमिशन करायचं आहे। कागदपत्र पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहायचं आहे आणि विहित नमुन्यामध्ये शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। आणि जर आपणास ते सीट नको असेल तर महाविद्यालय लॉगिनवर प्रवेशाची पुष्टी करते, नकार आणि प्रवेश रद्द करणे हे महाविद्यालयाकडे अधिकार आहेत। तर 17 जून 2026 रोजी काय असणार आहे, तर जे काय आपण 13 जूनला ॲडमिशन घेणार आहोत, 13 ते 26 जूनमध्ये आपण आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। राऊंड 2 चे याचे सर्व संबंधित कामकाज पूर्ण हे 17 जून 2026 रोजी कनिष्ठ महाविद्यालयास करावे लागणार आहे। म्हणजे आपण ॲडमिशन केलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करणे, कागदपत्र व तपासणे, ही सर्व प्रक्रिया 17 जूनला होणार आहे। याच्यासाठी हा 1 दिवस कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेला आहे। 18 जून 2026 ला काय आहे, तर जे आपण ॲडमिशन घेतला आहे तो 11वीच्या ह्या पोर्टलवरती प्रोसेस करायचा आहे। हा सगळा डाटा 18 जून 2026 ला या पोर्टलवर प्रोसेस होईल आणि 18 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता 3ऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल।
ही 2 कामे 18 जूनला होणार आहेत आणि 19 जूनला सकाळी 11 वाजता रिक्त जागा प्रदर्शित होणार आहेत. म्हणजे राऊंड 2 मधून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले नाही आणि ज्या जागा उरल्या आहेत त्या जागा या 19 जून 2026 रोजी रिक्त जागा प्रदर्शित होणार आहेत. इथे एक इम्पॉर्टंट टीप दिली आहे. तर इथे आपण बघायचं आहे या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी भाग 1 व भाग 2 लॉक करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनो, जर आपलं काय भाग 1 मध्ये चुकलं असेल तर आपण ते दुरुस्ती करता येणार आहे. आपण ते दुरुस्ती करायची आहे. सेल्फ व्हेरीफाय म्हणायचं आहे. आपल्याला आपला पसंती क्रम नोंद करायचा आहे आणि भाग 1 व भाग 2 लॉक आपण करायचा आहे. तर हे जे काय तुम्हाला वेळापत्रक सांगितले या वेळापत्रकामध्ये सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले ॲडमिशन प्रक्रिया एकमेकास सहकार्य करून वेळेत उपस्थित राहून पूर्ण करायचे आहे. धन्यवाद पालकांनो. माझा हा व्हिडिओ होता की जो आपणास एक सांगायचं होतं की राऊंड 2 ची वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि राऊंड 2 ची पुढील प्रोसेस काय असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, माझा व्हिडिओ हा आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि 11वी ॲडमिशन 2026-27च्या बाबतीमध्ये आपणास कोणतीही शंका, प्रश्न, अडचण असल्यास मला कमेंट करा. आपणास कमेंटचे उत्तर ताबडतोब देण्यात येईल. धन्यवाद.